छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये निवडणूक महायुतीत फूट पडण्याची चिन्ह असताना भाजपला गेलेल्या जागा या शिवसेनेकडे याव्यात यासाठी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी कार्यकर्त्यांसह थेट पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर शक्ती प्रदर्शन केलं। जागा वाटपावरून नाराज असलेल्या कार्यकर्त्यांसह राजेंद्र जंजाळ यांनी शिरसाट यांच्या घरी ते दाखल झाले। तर सकाळी पालिका निवडणुकीतून माघार घेत जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे शिवसेनेच्या कार्यालयातून रडत रडत बाहेर पडलेले होते। राजेंद्र जंजाळ यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने समर्थकांमध्ये देखील नाराजी पसरली। पहिली बैठक झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, चौथी झाली, पाचवी झाली, सहावी झाली, सातवी झाली, आठवी झाली, नववी झाली। किती बैठका झाल्या पाहिजेत? 9 बैठका लागतात। या 9 बैठका का घेतल्या आपण? तुम्ही पेपरला वाचलं असेल, कोण मोठा भाऊ, कोण छोटा भाऊ, कोणी काय। तरी आपण वाद घातला नाही। 6 आमदार आमचे आहेत, 6 आमदार, 1 खासदार आमचा आहे, 2 नगरपालिका आमच्या आहेत, शहरामध्ये नगरसेवक आपले जास्त आहेत। तरी आपण असा विचार करतो की ठीक आहे, आपल्या मतामध्ये विभाजन नको। मोठा म्हणल्याने मोठं होत नाही, छोटं म्हणल्याने छोटं होत नाही। एक लक्षात घ्या, ह्या शिवसैनिकाच्या मनाचा झालेला उद्रेक आहे। एखादी गोष्ट त्याला पटली नाही तर तो आपल्यातला असलेला बंडखोरपणा हा दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तो त्यांनी दाखवलेला आहे। म्हणून त्यांनी काही चूक केली असं मी मानायला तयार नाही। ज्या युतीच्या बोलणी चालू आहेत, युतीच्या वारंवार रोज ज्या बैठका होतात, त्या बैठकीमधून तातडीने काही निष्पन्न न झाल्यामुळं असा प्रकार हा उद्भवलेला आहे। मग कुणावर अन्याय, कुणावर आणखीन काही जागेबद्दल कमी जास्त पराजय झालेला आहे, त्याचा हा परिणाम आहे। तर छत्रपती संभाजीनगरात जागा वाटपावरून शिवसेनेमध्ये झालेल्या राड्यानंतर आता युतीवरती अनिश्चिततेचं सावट आहे। जागा वाटाबाबत अंतिम निर्णय घेऊन आज सकाळी 10 वाजता संजय शिरसाट हे पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये शिवसेना भाजपची युती होणार की नाही हे आज 10 वाजता स्पष्ट होईल। त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे आम्हाला सुद्धा कळत नाही। इतक्या लवकर एखादी दुरुस्ती करायला इतका वेळ का लागतो याचं कारण तरी समजलं पाहिजे ना। तुम्हाला वाटत नाही का युती करावी तर नका करू, मैत्रीपूर्ण लढायचं तर मैत्रीपूर्ण सांगा। परंतु जर युती झाली आणि जेव्हा त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यात सहभाग नोंदवल्यानंतर त्यांच्या आदेशाचं पालन न करणं हे सुद्धा पक्षाच्या शिस्तीमध्ये बसत नाही असं माझं स्पष्ट मत आहे। म्हणून मग जर मुख्यमंत्री मोठे की उपमुख्यमंत्री मोठे का आपण मोठे हे आता इथं या शहरामध्ये ठरवावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।